पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय आपे किती उशीर कोणी बघितलं असतं ना। सॉरी सॉरी पप्पा कुठे आहेत? आहे तिथं। चल शेंशा चकुले इथं शेंशा नाही म्हणायचं बरं का। आणि अजून एक चकुले, आपण इथं आलोय ते कुणाला पण कळता कामा नये, कळलं का? आईला सुद्धा नाही? अगं आईला मी सांगितलं नंतर सांग हा। अर्जा अरकर अहो ते यश दादाला भेटायला घेऊन आलतो। पर तुम्हाला कोणी बघितलं नाही ना? नाही नाही बघितलं नाही कुणी। कदम ही यश दादाची चकुली बारकी आणि ही हा हिला ओळखतो की मी। तुम्ही काका नमस्कार, तुमची तब्येत बरी आहे ना आता? हा एकदम टकाटक। मला काय झालंय तेव्हा? हो नाही ते मागे तुम्हाला बरं नव्हतं ना म्हणून विचारलं। हा आता ते वयाच्या मनानं वयाचं काय काय। पर तुला कसं काय माहित? अहो ते मागे नाही का चकुली, अगं आता पप्पा येणार आहेत ना, 2 मिनिटात पप्पा येतील। डोळे बंद कर डोळे, आता इकडून येणार पप्पा। पप्पा पप्पा अजूनही दुखतंय का? नाही बाळा, मी आता एकदम बरा झालो। आपली कलेक्टर झाली ना, मी त्यांना सोडणारच नाही, शिक्षा देणार आहे। बाळा मला पण हेच पाहिजे, तू अभ्यास करावा, आपली दीदीने अभ्यास करावं, कलेक्टर व्हावं, ह्यासाठी तर मी केलं। पप्पा तुम्ही तर कुठे राहता आणि जेवणाचं काय करता? अगं छकुली इथंच राहतो तो आणि जेवण मी आणतो की त्याला। तुझे पप्पा असल्यावर तू कसलंच टेन्शन घेत नाही ना? नाही। हा तसंच कदम असल्यावर कसलंच टेन्शन नसतं। कदम असं का? ते असंच कदम म्हणलं ना की मला अजून जवळची वाटतात ते। अरे खरं बोल केलं का? त्याचं काय माहितीये का, अर्जानं आपल्या बापालाच मित्र करून टाकलाय, म्हणजे मग त्याला पटवायला मस्का मारायला सोपं जातं ना। असं आहे वय। पप्पा तुम्ही पण माझे मित्र व्हा, म्हणजे तुम्ही सांगितलं असतं की मी शेंशा होणार आहे म्हणून। बाळा मी जर सांगितलं असतं तर नाही नाही पप्पा खरंच मला लय भारी वाटलं, तुमची शपथ मी काय चिडली नाही तुमच्यावर। माहित नाही बाळा, पण ती जाऊ दे, तुझी आई कशी? ती सारखी तुमची आठवण करते, देवासमोर जाऊन बसत्या। तुम्ही लवकर या पप्पा घरी। बाळा तुझं ऐकत जा, तिला अजिबात त्रास देऊ नको हा। मी लवकरच घरी येईन, मी आलो का नाही तुला चॉकलेट दे ना। नाही नाही पप्पा आता मी तुमच्याकडे कधी चॉकलेट मागणार नाही आणि त्रास पण देणार नाही, आणि मी तुमचं सगळं ऐकेन, सगळं म्हणजे सगळं, पण तुम्ही लवकर घरी या पप्पा। येलं बाळा। चकुली बाळा मी आणतो पप्पांना घरी, हा तू आता घरी जा। पर तुम्ही येताना कोणी बघितलं नाही ना? नाही 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 आम्ही घरी पण दुसरंच कारण सांगून आलो। जन्मों के साथी हम साथ साथ है। काय म्हटलं मी, इतकंच गावणार सगळे। खरंच केला का काय अर्जुन? तुला काहीच माहित नव्हतं ना? नाही पळून गेला असं म्हणला होता तू। हे काय कायम तूच कसा घावतो रे सगळ्यामध्ये? तो पळून गेला असं नव्हतं म्हणलं मी म्हणलेलं यशा शेंशा नाही। हा मग तू आहे का शेंशा? मी कशाला शेंशा? आणि आपण असं काय लपून छपून करत नाही, जे काय करायचं ना तोंडाव करतो तोंडाव। म्हणून आबांनी एवढी नोकरी मिळवून दिली, त्याला डायरेक्ट लात मारतो का तू?
हे पृथ्वी, तो विषय आता इथं नको. आधी आपण आपलं काम करू. माझ्या पप्पांना कोणी हात सुद्धा लावायचा नाही. यशा मागच्या बांगा निघून जा, आम्ही बघतो इथलं. काय गुलू गुलू बोलताय? हा, कानात बोलतायत काहीतरी. काय काका, तुम्ही पण ऍड झाला का यांच्या ग्रुपला? चांगली गोष्ट आहे. आता एक काम करा, या रविवारी जा डोंगरावर पिकनिकला. फक्त मी सरकारांना मागून पाठवून देतो मटण घेऊन. तुझ्या मग काय निष्पाप माणसाला मार खाताना बघत बसू काय? बघू ना कोण किती निष्पाप आहे ते. ए माझ्या पोरींना मध्ये घ्यायचं नाही ना. मी येतो तुमच्या संग, तुम्ही म्हणचाल तिथं. नाही यशा मामा, काय काय बोलतोयस? नाही यार, तू कुठे जायचं नाहीस. हे बघ आम्ही तुला काहीच देणार नाही. मागव बरं. बोलल्या कलेक्टर बाई मध्ये बोलल्या. घाबरा थोडं. कलेक्टर बाई मला माफ करा, आमचं चुकलं. पृथ्वी, त्याला हात सुद्धा लावायचा नाही. ए तुम्हाला काय करायचं ना ती करा, पण माझ्या पोरींना मध्ये घ्यायचं नाही सांगून ठेवतोय. वा कसला खतरनाक शयनशाह राव ह्यो. नेते हा यशा आहे, शहनशाह नाही. ते माहिती आहे आम्हाला, आणि म्हणून तर एवढ्या वेळ जिवंत आहे तो. यशा, तू शहनशाह नाही आम्हाला माहिती आहे. आम्ही तुला मारलं ना त्याबद्दल माफ करा आम्हाला. तुझ्या अरे बाबा, मी नाही या भानगडीत. पृथ्वी खरंच माफी मागतोय. अरे मग खरा शहनशाह आहे तो शोधा ना, ह्याला कशाला उगाच त्रास देत आहे? शोधणार काही काका, नक्की शोधणार. शहनशाह आपल्या आजूबाजूलाच आहे. चल सोडतो तुला. यशा नाही या, तुला गोड गोड बोलून कुठेतरी नेतील आणि तुझ्यासोबत. तू नको जाऊ ना बाबा. हो कलेक्टर मॅडम, एवढी माफी मागतो ना तो, तर विश्वास नाही का? पाहिजे तर तुम्ही चला सोबत. चला. नाही सोबत कशाला? पाय येते त्यांचं. हो तुम्ही चला. ए तुम्ही आपटीला आणि तिच्या घरच्यांना. त्यांना अजिबात त्रास होणार नाही, हा शब्द आहे आपला. यशा मामा, चला. यशा मामा, अरे ए मम्मी, हा दिप्या. मम्मी दिप्या, अरे काय झालं ओरडायला? हे गोळ्या आणि उरलेले पैसे. बरं झालं बया. इजा का झोपल्या काय? अरे वय, झोप लागली तिची. तिला आता उठवते, खायला घालते आणि मग औषधं देते. सुषमे, अगं ये सुषमे. सुषमे हो अक्का, काय झालं? हो काय झालं? अगं सांगितलं तर नाचायचीच बाकी राहशील बघ. सुनंद अक्का, तुम्ही दोघी नाचणार आहे काय? नाचा, मी तुमचं रील शूट करतो. मुडद्या का बस. आपी कुठे आहे? अहो आता मला काय माहित कुठं आहे. छकुल्यान दोघी जण कुठं तर गेली त्या. मग जा तिला बोलवणार, माझं काम आहे तिच्याकडे. ओ सुनंद अक्का, इथं मी आत्ताच दमून भागून बसलो या. तुम्हाला काय बघवाना झालंय काय? दिप्या, अरे जा की रे, असं काय करतोयस? बघून तर कुठे आहे ती? हा अगं मम्मी, मी दिप्याडॉन आहे, दिप्याडॉन. अगं डीकेपीत कसली किंमत आहे मला. माझं पब्लिक मानतं मला, आणि या घरात मला शिपाई बनवून ठेवलं या. जातो आपला मी. हा का, सांगा आता. अगं हप्पीसाठी स्थळ सुचवलंय. हो, काय सांगताय? कुणी सुचवलंय? अगं ती रुक्मिणीबाई कदम नाही का, त्यांनीच. भया, त्यांनी कसं सुचवलं स्थळ? आता ती काय माहित नाही कसं सुचवलं, पण नुसतं सुचवलं नाही, भेटायला पण बोलावलंय. पण हे आत्ताच कुणाला सांगू नकोस. बापूंना, दिप्याला आणि त्या हप्पीला तर अजिबातच सांगू नकोस. बरं, आपण आधी जाऊन त्यांना भेटून येऊ. कधी बोलवलं त्यांनी? अगं आजच बोलवले भेटायला. भया, बरं झालं, लगेच जाऊ. चला. अगं पण हप्पी कुठे आहे? आता छकुले ते कुठेतरी बाहेर गेलात ना. त्यांचं काय ना काहीतरी चालू असते. जाऊ दे मग, चला आपण जाऊ. सुषमा, अगं आता ही ताणी काय करतात परत? आता काय माहित अक्का. काय ग, काय होईल आता? हो, मला बी नाही माहित. एकतर आपली बाहेर गेल्या आणि दीपे बी इथं नाही. रॉकेट, त्याला घेऊन ये. पोलिसांनी कशाला आला इथं?
चकुली काय करते त्याच्यावर? कसं आहे तुम्ही भाऊजी? बरं आहे ना तुम्हाला? हा, मी बरं आहे. लय लागलं नाही ना? नाही, चुकलंय आमचं, खरंच चुकलं आमचं. आम्ही तुमच्या पोरीला खूप त्रास दिलाय आणि ज्याने कोणी मला मारलं नाही त्याने चांगलंच केलं. तुम्हाला वाटत असेल आम्ही खोटं बोलतोय का, नाटकं करतोय का, पण असं अजिबात नाहीये. पृथ्वी खरंच तुमची इथं माफी मागायला आलाय आणि अशा बापूला इथं सोडायला आलाय. अजून कोणाच्या चुका झाल्या असतील तेही तुमची माफी मागतील. रॉकेट, माफी माग. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मावशी मला माफ करा. काकी माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमस्व. हो, मी आजपासून अजिबात कोणाला त्रास देणार नाही. मी तुमच्या घरात आलो, अपर्णाला त्रास दिला, दीपकजींना पण त्रास दिला. दीपकजी नाही आहेत का, त्यांना पण सांगा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि आजपासून आम्ही शहेंशाच्या अजिबात भानगडीत पडणार नाहीत. काही चुकलं असलं तर माफ करा. हा, खरंच चुकलं आमचं आणि तो शहेंशा सोडून पण खूप काय काम आहेत. मी येतो. आम्ही चला येतो, काळजी घ्या. अर्जुन येतो. हा, यशा मामा तुम्ही आला होय? एक नंबर यशा मामा, एकच नंबर. या थांबकी, चला आधी जेकाला भेटूया. चला. थँक्यू पोलीस काका. थँक्यू? फक्त थँक्यूने काय होणार आहे? मग चॉकलेट पाहिजे का? दुसरं काहीतरी. दुसरं काहीतरी काय पाहिजे? जाऊ दे, आत्ता नको, नंतर येऊन घेऊन जाईन एक दिवस. यशा मामा, ही चहा घे. आता 4 दिवस आराम कर बर का. कापी एवढं काय नाही झालं मला. पप्पा तिचं ऐकायचं, ती कलेक्टर आहे ना व. आप्पे मला लय कस तरी वाटतंय ग. मी तुला काय बी बोलले, कसं बी बोलले, माझं मलाच कळत नव्हतं. अगं हाय का आता? अगं तुला जे वाटलं ते तू बोललीस, त्यात काय एवढं? ही जग का, अगं त्यात चुकीचं काय आहे? जे काही झालं त्याला मी जबाबदार आहे ना. नाही नाही आपली, अगं शहेंशा व्हायचं माझं मी ठरवलं, तू नाही मला सांगितलं. यशा असं कसं ठरवलंस का तू? हा बापू, अहो महिना झालं किती न कसा कसा त्रास दिला. अहो तुमचं जगणं मुश्किल केलं होतं की पाक त्यांनी. अरे हो यशा मामा, पण म्हणून हे सगळं करायचं होय? अगं आपली असं काय नाही, मला तर कसं तरी झालं होतं. असं वाटत होतं ना एकदाच हा विषय संपून टाकावा. बरं राहू दे तो इशा. आता तुम्ही सगळे जेवणच जावा. नाही नाही, मी स्वयंपाक करून आले की. आहो अगं हिच्या अक्का खरं बोलतीयस का आपलं बोलायचं म्हणून बोलतीयस? एकदम खरं बापू, मला बी चपात्या लाटायला बसवलं होतं. चपात्या लाटून माझा हातच दुखायला लागला. अप्पे तू अभ्यास कर, कलेक्टर हो. मी तुला काय कधी अडचण आली ना तर आम्ही आहे की सगळी. अगं बापू आहेत, मी आहे, तुझी मम्मी आहे. आणि मी पण आहे पप्पा कलेक्टरची पीए. हाय हाय, तू पण आहे. आजपासून माझ्या लेकीची काळजी मिटली बघा, कारण तिचा बाप तिच्या मागे खंबीरपणे उभा आहे हे कळलंय मला आज. आप्पे परत एकदा का जाऊ दे ना आता. बरं पास आता ती सगळं. तुम्ही खरंच 2 घास जेवून जा की. हा नाही नको, आम्ही जातो घरला आता. चला इजे, छकुले चला. हा मला भूक लागल्या. नाही घरी जाऊन जेऊया बाळा, चल. होय हो, आम्ही बी जरा बाहेर जाऊन येतो. ए मम्मी, अगं आता कुठं निघालाय? मला भूक लागल्या की ग. दिप्या, अरे दीदी आहे ना, ती वाढेल की तुला.
सुषमा पण जेवणाच्या वेळेला कुठे निघालाय तुम्ही? ही अशा भाऊजी ते सुखरूप घरी परत आलेत ना का? मी नवस बोलले होते ना देवाला, देवळात जाऊन येतो. हा हा असं होय. बरं बरं या. दिदे ती 3 माकडं अचानक सुधारली कशी ग? बापू अहो ती माकडं आपल्या घरला आलती आणि हात पाया पडत होती, माफी मागत होती. तुम्हाला सांगितलं नाही दिदी ना? सांगितलं रे दीप्या. पण बापू खरंच हो, अचानक अशी का वागतायत ती? आप्या अशा माणसांचं काय सांगता येत नाही बघ. आपल्याशी हसून खेळून वागतील ग, पण यांच्या पोटात एक आणि पोटात एक असतं बाबा. नमस्ते. नमस्ते. चहा घेणार ना? होय होय, घेऊ की चाच. आता अजून काय घेणार म्हणा? नाही नको, कशाला उगाच राहू दे. अगं असू दे की, एवढं त्या म्हणतात तर तुम्ही सांगा चहा ठेवायला. रुपाली चहा करायला घे ग. हा ठेवते. हा तर आप्पीची आई कसं बोलू ते काय कळना बघा मला. त्या दिवशी मी तुमच्या घरी येऊन काय बाई बोलले ना, तर ते तेवढं मनाला. अहो नाही, तुम्ही काय चुकीचं बोललंच नाहीत ना. जे काय बोलात ते बरोबरच होतं. तुमची अपर्णा हुशार आहे, म्हणजे तिला सगळ्या लोकांबद्दल कळवळ आहे ना, ते पण चांगलं आहे की. सगळ्याच्यात येगळी पोरगी आहे, ही पण गोष्ट काय वाईट नाही. अहो ताई, ती हुशार आहे याचं मला बी कौतुक आहेच की, पण तिच्या लग्नाचं. अहो तिथंच तर घोडे येऊन अडतय नाही का? आता तुम्ही मला सांगा, असल्या पोरी संगत सहजासहजी कोण लगीन करेल का? अहो तेच की, म्हणजे कसं बघा, तिच्यासाठी कसं तिला समजून घेणारा, तिला शिकायचं आहे तर शिकू देणारा, तिच्या पाठीशी उभा राहणारा नवरा पाहिजे, होय का नाही? असं स्थळ कुठनं शोधणार हो? तेच तर ना. अहो शहरात असतो तरी एखादा पोरगा भेटला तरी असता, पण आता गावाकडं असला पोरगा आणायचा कुठून? अहो म्हणूनच तुम्हाला इथं बोलून घेतलंय मी. अहो असा एक मुलगा हाय माझ्या बघण्यात. हो, काय सांगताय ताई, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही बघा मी. उपकाराची भाषा कशाला बोलता? आता तुम्हाला आमच्या घरातलं सगळं माहितच आहे की, तसं तिचं होऊ नये म्हणून. ते तुमच्या ननंदबाईंचं बोलताय काय? नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण अहो म्हणजे ते खरंच आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्याबद्दल, म्हणजे सगळ्यांना कुणकुण आहे त्याची. पण तुमच्या आप्पीचं तसं काय होऊ नये एवढंच वाटतंय बघा मला. ताई, तो मुलगा काय करतो म्हणलात तुम्ही? त्यो चहा घ्या. चहालाच घ्या घे की. घ्या हो. आई घ्या तुम्ही. चहा जमलाय बर का? ताई, काय करतो तो मुलगा? अहो जे मुलगा सरकारी नोकरीत आहे, आणि चांगली गोष्ट म्हणजे लय शिकलेला आहे. अहो आत्ताच आलाय आपल्या गावात बदली होऊन. सुषमे, अगं असलं स्थळ आपल्याला शोधून बी नसतं सापडलं. आता जरी लगीन जुळलं का नाही, तर तुला आयुष्यभर रुक्मिणीबाईंच्या रणात राहायला लागेल बघ. वय खरं आहे. अहो असं काय म्हणू नका. अहो तुमचा मोठेपणा झाला बाई, पण पोरगा तुमच्या कसं काय वळखीचा? ते आमच्या नात्यातलाच आहे, म्हणजे लांबच्या नात्यातला आहे. हो बाया, अहो तुमच्या नात्यातला, मग अजून काय पाहिजे? मग कधी भेटता येईल त्यांना? अहो तुम्ही म्हणाल तेव्हा भेटता येईल की. म्हणजे मी त्यांच्या कानावर घालून ठेवलंय, पण तुम्हाला वाटलं तर एखादा फोन करून बघा तुम्ही त्याला. हा वय चालेल की, द्या तुम्ही नंबर द्या, मी लगेच बोलून घेते त्यांच्याशी. हे घ्या नंबर. हे घे. चला येऊ का आम्ही? हा या की. मामी इकडं आलतं जरा व्हायचं काम होतं आमचं. काय चहा पाणी झालं काय? हे काय आत्ताच घेतला. बरं ताई, येतो आम्ही. ह्या नंबरवर मी. आओ ते बोलू की आपण नंतर. हा बरं चालते. चला चला येतो. काकी काय ह्या दोघी इकडे कशाला आलते? काय काम होतं का? अरे मीच बोलून घेतलं त्यांना. हे बघ, आता नातं जोडायचं म्हणजे पुढचं काय तर बोलायला पाहिजे ना. खरं काके? वय तर नाटक्या. मग काय झालं का फायनल? पत्रिका बघितली का? त्याला अजून लई येळ आहे, कळलं?
गुडघ्याला बाशिंग बांधून बसला लगेच. गुडघ्याला बाशिंग. आई आई विषयच वेगळा असतो. नुसतं म्हणलं पोरगी आवडती नातवाच्या नावाची लिस्टच तयार केली आहे.